नमस्कार आहे, स्वागत तुमचं ओंकार गोडे ब्लॉग्सवर. सो मला पहिल्यांदा आयुष्यात आहे ना, म्हणजे खूप असा पस्तावा होतो आहे, ते पण म्हणजे कटिंग केल्यामुळं. म्हणजे तसं काही वाईट दिसत नाही आहे, पण मग एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे काय ना, आता बघा मी कटिंग केली आहे, म्हणजे हे करण्याचं कारण असं की म्हणजे मागं पण असं म्हणजे घरचे वगैरे म्हणले ते बारीक कटिंग कर, बारीक कटिंग कर. सो त्यावेळेसच मी करायचं ठरवलं होतं आणि कल्पेश जो आहे त्याने पण एकदा कटिंग केली होती. त्याच्यानंतर आता मागं रिसेंटली 1 हफ्त्याआधी शिरीननी कटिंग केली. सो आता मग माझा नंबर लागून गेला. मग मी म्हटलं चला यावेळेस बारीक कटिंग करून राहणारच. सो मग बारीक कटिंग करायचं ठरवलं. मग काय भाई आपण डाय करून टाकली आत्ता एवढं काल परवामध्ये कटिंग केली. आणि दुसरं म्हणजे असं ती जेव्हा कटिंग केली ना, त्या दिवशी ना तुम्हाला खोटं नाही सांगत मी, त्या दिवशी एवढं भारी वाटत होतं आणि ज्या दिवशी कटिंग केली, कटिंगच्या दुकानात एवढं भारी दिसत होतं. अरे भाई इकडून ते स्लूप वगैरे नाही का असं प्रॉपर आणि दाढी वगैरे असं एकदम हिरोसारखं वाटत होता. तुम्हाला खोटं नाही सांगत. तो विजय देवरकोंडा आहे ना, त्याचा एक पिक्चर आहे काहीतरी साम्राज्य म्हणून. त्याच्यात जो फोटो आहे त्याचा सेम मला असं वाटत होतं मी तसा दिसतोय काय नाही का. पण जसं हळूहळू एक एक दिवस जातोय ना, आता आता एवढं घाण दिसून राहिलं ना, पण मग ठीक आहे आता माझी मर्जी होती. सो त्या बेसिसवर मी कटिंग केली आणि खूप जण बोलले यार मला असं वाईट वाटतंय ना यार. भरपूर जण बोलले की तुला अशी कटिंग सूट नाही करत, मोठे केस ठेवत जात जाय भाऊ. किंवा आता बघा घरचे तर खुश होणारच आहे. घरच्यांना वाटतं हा याने बारीकच कटिंग केली, कशी कटिंग करा पण मोठी जास्त ठेवू नका. पण बाहेरचे जेवढे माझे मित्र वगैरे होते 2-3 जण नाही का असे जे मला ओळखत्या, ते म्हणे यार तू मोठीच केस ठेवत जा नाही का, बारीक कसे एक म्हणजे बारीक जर केले तर एवढे नको करू जाऊ, कारण ते सूट नाही होत नाही का असं एकदम बारीक केस असं. सो त्यामुळं आता नेक्स्ट टाईम काही असो बारीक कटिंग करायची नाही. जर खूपच इमर्जन्सी असलं ना तरच कटिंग, अदरवाईज नाही. मला तर भाई एक कळत नाही, हे एन-सी-सीवाले जे पोरं आहे भाई हे कंटिन्यू अशी कटिंगमध्ये कसं काय राहते यार. तुम्ही यार कसं काय असं राहू शकता भाई, मला काहीच कळत नाही. कारण बघा ना एवढे बारीक केस आहे बा, हातात सुद्धा येत नाही यार ते. आता ते वाढत्या करताय ना, जवळपास डायरेक्ट 2-3 महिने लागेल आणि ते 2-3 महिने मला थांबायला पण लागेल. ठीक आहे आता आता केलं तर असं तर नाही होऊ नाही नाही भाऊ चला मागं जाऊ, मग हे थांबले भाऊ कटिंग नको करू, मग तिथं एवढं कसं राहून घेऊ. सध्या मग मी काय करतो माहिती का, असं सध्या आता जोपर्यंत कॉलेज चालू नाही तोपर्यंत मी असंच फिरतो आहे आमच्या गल्लीत, कारण एवढं पण मला काय वाटत नाही. माझा मित्र शिरीन तुम्हाला माहिती आहे, तो कंटिन्यू टोपी घालून येतो, तो बघत असेल ब्लॉग ना. सो तो कंटिन्यू टोपीमध्येच राहतो नाही का, कॉलेज जाताना वगैरे. आता मी इथं गल्लीतल्या गल्लीत पण टोपी घालण्याच येतं नाही का, पण मी तसं नाही करत. मी डायरेक्ट फिरतो, असंच फिरतो डायरेक्ट असं. टोपी वगैरे काहीच घालत नाही सध्या. रोज म्हणजे केसांना झोपायच्या आधी तेल लावतो, सकाळी उठल्यावर तेल लावतो, जेणेकरून खूप फास्ट वाढ. एवढंच नाही, ते केस वाढण्यासाठी मी बदामची तेल आणली बाई, बदाम तेलाची बाटली भेटते ती पण आणलेली भाऊ, जेणेकरून माझा फटाफट केस वाढतील. तेव्हा यार असं का बरं होतं काय माहिती दरवेळेस, की जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपल्याला वाटतं नाही आता करायचं, आणि जेव्हा करून जाणं तेव्हा खूप असं गिल्टी फील होतं, किंवा असं वाटतं यार काहीतरी आपण चुकीचं तर नाही केलं आहे ना. आणि आता सध्या असे एकच गोल आहे, कष्ट करत राहायचं आणि थांबायचं नाही. थांबलं ना एकदा माणूस थांबला ना तर मागं पडून जातो खूप. मी मी पण अनुभवलं काही गोष्टी. कारण जेव्हा मी सुरुवातीला पहिले ब्लॉग्स बनवायचो तर म्हणजे सुरुवातीला नवीन खूप मस्त वाटायचं नाही का, की हा ब्लॉग टॉक खूप असं हे व्हायचं. जेव्हा हळूहळू थोडे दिवस गेले बंद केलं, उत्साह कमी होऊन गेला. त्याच्यानंतरून मग असं वाटायचं नाही रे यार केलं पाहिजे, मग परत 2-1 ब्लॉग टाकायचे, परत थोडंसं हे झालं का परत थांबून जायचं नाही का. पण यावेळेस तसं नाही करायचं आहे, पूर्णपणे ब्लॉगिंग करणार आहे. आणि मला इच्छाच ती ब्लॉगिंग करण्याची. एवढं म्हणजे दुसऱ्या गोष्टीत आवड नाही मला, का ब्लॉगिंगमध्येच आहे. सो त्याच्यामुळं मी चालू आहे आणि कंटिन्यूली त्याच्यात कन्सिस्टन्सी असलं ना तरच माणूस पुढे जातं. 2 ब्लॉग टाकले, महिनाभर थांबला, ते 1 ब्लॉग टाकला, परत 2 महिने थांबला, त्याच्याने काय होत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची आणि त्याच्यात पुढं करिअर करायचं आहे, किंवा ते काही असो, अभ्यास असो किंवा तुम्हाला जे बनायचं आहे, तुम्ही ॲक्टर म्हणा, स्पोर्ट्समॅन बनायचं आहे किंवा जे काही व्हॉटएव्हर. सो पण ते तुमच्यावर निर्भर आहे. तुम्हाला त्यात तुम्ही म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं किती टक्के काम देतात त्याच्यावर निर्भर करतं. आता जसं तुम्हाला समजा माझं होतं नाही, समजा मला व्लॉगिंग करायची तर मी नुसतं हां म्हणलो मला ब्लॉग करायची आणि काही मेहनतच घेतली नाही. फक्त चालू आहे. हां, आता करतो, उद्या करतो. हां, ठीक आहे आजच्या दिवस जाऊ दे, आजच्या दिवस जाऊन देतो उद्या. पण नाही, जर कन्सिस्टन्सी असली, डेली ब्लॉग टाकत असले ना, तर त्यात महत्त्व आहे. नाही तर अदरवाईज काही हे नाही घ्यायचं. त्याच्यामुळं मी म्हणतो मेहनत करा
कंटिन्युअसली त्या गोष्टीमध्ये राहा, शिकत राहा, काही तर रोज नवीन काहीतरी शिकत राहायचं. आणि हळूहळू लगेच माणूस पुढं नाही जात. हळू एक एक स्टेप चढत माणूस वर जातो. आणि एक दिवस ही कन्सिस्टन्सी किंवा आपण जे काही मेहनत करत राहतो हळूहळू जी छोटे आपले प्रगती होते ना, ती एक दिवस माणसाला नक्की वर नेते. आणि आपल्याला आपलं जे मुकाम आहे, जे काही स्वप्न इच्छा सर्व पूर्ण करायची ती आपली पूर्ण होतात. आणि तेव्हा जो आनंद भेटतो ना, तो एक नंबर आहे गाईस, एक नंबर. आपण विचारसुद्धा करू शकत नाही तो आनंद म्हणजे काय आहे. आणि आयुष्यात तोच असला पाहिजे. हे तर नाही असं की मुली जाऊ देऊन फिरणं, पोरांमध्ये जास्त पार्टी बिर्टी करायचं, ते बाकीचे मुलं पार्टी करतात मग आपण केलं पाहिजे. हा इकडे एवढी महागाचे शूज घालतोय वगैरे, असं त्याला काही अर्थ नाही. आयुष्यात सक्सेस जो मिळवतो ना, तोच खरा आनंद आहे. आपल्या आईवडिलांना सुखी ठेवणं, त्यांच्या समोर काहीतरी म्हणजे त्यांसाठी काहीतरी करणं वगैरे हेच आहे. सो हाच माझा उद्देश आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच मुद्दा सांगायचा होता, की का आपण एखादी गोष्ट केली पाहिजे आणि तिच्या मागं किती धावलं पाहिजे, किती त्याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे भावा, एवढंच. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तापुरतं एवढंच गाईस, आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.